नाशिक जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई करत पोलिसांनी ट्रक्स जप्त केल्यात। ही कारवाई 12 फेब्रुवारी रोजी पखाल रोड रॉयल कॉलनी नाशिक येथे करण्यात आली। यामध्ये 18.5 ग्रॅम मॅफेड्रॉन जप्त करण्यात आले असून त्याची किंमत 92,500 इतकी आहे। तसेच मोबाईल फोन, रोख रक्कम आणि इतर मुद्देमाल मिळून एकूण 1,42,890 किमतीचा माल हस्तगत करण्यात आलाय। पोलिसांच्या चौकशीनुसार आरोपी अरबाज असलम कुरेशी वय वर्ष 27 राहणार नाशिक याने हा एमटी ड्रग्ज चांदवड आणि देवळा येथून आणला होता। या प्रकरणात ऋषी पवार राहणार देवळा, पंकज घुले राहणार चांदवड आणि बल्या राहणार वडाळा गाव नाशिक यांची नावे समोर आली आहेत। पोलिसांनी या सर्वांविरोधात एनडीपीएस कायदा 1985 चे कलम 8 क 22 ब 29 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। हा प्रकार म्हणजे केवळ गुन्हेगारी कारवाईचा मुद्दा नसून संपूर्ण समाजासाठी धोक्याची घंटा आहे। अशा प्रकारच्या अंमली पदार्थांचा बाजार मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्यात तरुण पिढी भरडली जात आहे। महाविद्यालयीन विद्यार्थी आणि युवकांना व्यसनाधीन करून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा हा खेळ थांबवण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करणे गरजेचे आहे, अशी नागरिकांची मागणी आहे। ड्रग्ज माफियांवर कठोर कारवाई करावी आणि त्यांचा नेटवर्क संपूर्णपणे उद्ध्वस्त करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत। पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून मुळापर्यंत जाऊन सर्व आरोपींना अटक करावी, असेही नागरिकांचे म्हणणे आहे। नाशिक जिल्ह्यात याआधीही अशा प्रकारच्या अंमली पदार्थांच्या तस्करीचे प्रकार समोर आले आहेत। त्यामुळे पोलिसांसमोर ड्रग माफियांवर कायमस्वरूपी आळा घालण्याचे मोठे आवाहन आहे। तरुण पिढीचं भवितव्य सुरक्षित राहावे यासाठी समाजानेही अशा घटनांविरोधात सजग राहून प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।